झालेली आहे. आता ते परमात्मा एक सेवक डॉक्टर म्हणतो की दोन्ही किडन्या कामातून गेलेल्या आहेत, खराब झालेल्या आहेत, आणि डॉक्टर म्हणतो की तिच्या शरीरामध्ये रक्त नाही. डॉक्टरांनी सांगितलं की हिच्या शरीरामध्ये रक्त नाही म्हणून जरी सांगितलं, पण तिचे आई बाबा आणि तिचा भाऊ आजच ते घरी आलेले होते. आता इकडे यायची वेळ, मग आपण त्यांच्याशी बोलावं की घरून निघाव, हे माझ्या पुढे प्रश्न उद्भवत असतात. पण त्या वेळेला आमच्या मोहाळी मंडळाचे सचिव युवराज दादा गलबले हे घरी आलेले होते. मी यांना एकच म्हटलं की तुम्ही निघा, तोपर्यंत कार्यक्रमामध्ये तुम्ही पोहोचा, मी वाटल्यास येते. आणि मी त्यांच्याशी चर्चा करत बसले. त्या मुलीला म्हणजे ती स्वतः काय बोलतो ते तिला भान नाही, पण त्या मुलीकडून चुका झालेल्या आहेत. आधी ती काय म्हणायची, तिला डॉक्टरांना म्हणजे ऍडमिट केलं होतं दवाखान्यामध्ये, ती ऍडमिट होती आणि त्या नर्सला ती आपला म्हणजे विचार सांगायची. तर त्या तिथल्या सिस्टरने सांगितलं की तुमच्या मुलीचं असं आहे बा. तर तिचेही मगाशी बोलायला लागली, बेटा म्हणे तुझं बॉयफ्रेंड आहे का, कुणी आहे का. ती नकारात्मक विचार देत द्यायची, नाही म्हणून तिच्या अंगावरती सूज आणि ती एकदम म्हणजे सावळी पडलेली. फोटो मध्ये बघितलं तर वेगळीच आणि असं बघितलं तर वेगळीच. ती बरोबर म्हणजे बसू सुद्धा शकत नव्हती म्हणे, असेच करायची म्हणे. तिची आई सांगत होती. तर घरी आणलं तर तिच्याशी मी चर्चा करायला लागले, तर तिची आई मला सांगायला लागली, ताई म्हणे मी आता तरी बसून आहे म्हणे, नाही तर असेच आपले डोकं तिथे झोपायलाच बघत होती म्हणे, पण आता इथे म्हणे बसून तरी आहे कसं तरी. मी तिला म्हटलं तुला कसं वाटत आहे. मला म्हणे ती बरं वाटत आहे, पण म्हटलं तुझ्याकडून काय चुका घडल्या मला सांग, काय चुकलं. तर ती चुका सांगायला तयार नाही. माझ्याकडून अशा कुठल्याही चुका घडलेल्या नाही म्हणे. मी म्हटलं बघ परमेश्वर, तुझ्याकडून नाही चुकला, तुझ्या आई बाबाकडून नाही चुकला, कुणाकडून नाही चुकला, मग चुकलं कुणाकडून. म्हटलं म्हणजे भगवंताने असंच तुला हे सगळं काही दिलं का. ती काही तिने मला सांगितलं नाही. चूक तिच्या भावाची आहे. तिचा भाऊ कॉलेजमध्ये जातो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजमधून आल्यानंतर घरी मित्रमंडळी सोबत तो आपल्या जात असते आणि कधी कधीला असं होते की हा जर घरी राहिला आणि त्या मुलीचे आई बाबा जरी ते बाहेर कामाला निघून गेले तर ते जे मुले असतात त्याच्या सोबतीचे कुणी व्यसन करत असणार किंवा काही असणार, ते मुले आई वडिलांच्या गैर उपस्थितीमध्ये ते घरी येतात. आता ते मुले व्यसन करतात, तिच्या भावाला माहित, पण तिचा भाऊ ह्या गोष्टी काही मगाशी सांगत नव्हत्या. तिचा भाऊ नव्हता सांगत आणि ती पण नव्हती सांगत. मी ऐकून घेतलं. ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना काही बोलली नाही, फक्त त्याला झापली. त्याच्या आई बाबांनी म्हटलं तर काही म्हणे हा रात्रीच्या 12-12 वाजे घरी येतो, कुठे जातो काय जातो आम्हाला काही माहित नाही. म्हटलं हा करतो काय, याला तुम्ही कामाला का बरं नाही लावत. नाही म्हणे हा म्हणे कॉलेज करत आहे. म्हटलं तू कुठे जातो, तर तो म्हणजे नाही ताई म्हणे मी मित्रमंडळी सोबत राहते. तर त्या वेळेपर्यंत तू का बरं राहतो म्हटलं मित्रमंडळी सोबत. मी असे त्याला बोलली तर नाही ताई म्हणे असंच म्हणे. तेव्हा त्या मुलीने सांगितलं आणि त्या मुलीने म्हणजे असं वेगळं हे करून सांगितलं. मलाही त्या वेळेला त्या मुलीवरती म्हणजे असं विश्वास नाही जाणवलं नाही, पण त्या मुलीने सांगितलं म्हणजे कोण आपल्याला जरी असं हे केलं कसंही जरी केलं पण त्या वेळेला ओळखायला येतो. पण त्या मुलीची म्हणजे भाषा ती वेगळीच होती. तिने मला सांगितलं असं की एवढी रडायला लागली की खूप रडायला लागली. त्यावेळेला मी होती, आमच्या मंडळाचे सचिव युवराज दादा पण होते, माझा मुलगा सुद्धा होता. नंतर मी म्हटलं मला जायचं आहे, तुम्ही लवकर सांगा काय आहे. तर मी त्यांच्याशी मग ते बोलू लागले की आम्ही कार्य आमचे चालू आहे, काही पण दवाखान्यामध्ये असल्यामुळे आमचे कार्य काही बरोबर झाले नाही.
तर मी म्हटलं एक काम करा, तुम्ही म्हटलं कार्य म्हटलं घडवा, जे दिले आहेत आधीचे कार्य तेच घडवा पुन्हा म्हटलं 11 दिवसाचे कार्य. तर त्यांनी होकार दिलं. होकार दिल्यानंतर ते आता म्हणजे जाण्याकरता निघाले. मी बाथरूम मधून आली, आधी ते बसून होते तेव्हा अगरबत्ती वगैरे लावली, डोक्याला टावेल होतं माझ्या, मी केस पुसत होते. तर ती मला म्हणायला लागली की मला तुम्ही आपला टॉवेल द्या. मी म्हटलं ठीक आहे. तिने मला टॉवेल मागितलं आणि मी तिला म्हटलं हा म्हटलं टॉवेल म्हटलं बोला आहे, मी तुला दुसरा देते. ती म्हणायला लागली नको नको म्हणे, मला हाच टॉवेल पाहिजे. म्हटलं ठीक आहे. तिने तो टॉवेल घेतलं माझं आणि तिने आपला चेहरा पुसलं, तळपाय वगैरे पुसले, हातपाय पुसले आणि ती मला म्हणू लागली की मी काळी आहे की गोरी आहे. मी तिला म्हटलं ही असे का बरं विचारतो. मी म्हटलं तू छान आहे म्हटलं, तुला कोण म्हणणार. त्या वेळेला ती रडायला लागली आणि मला सांगायला लागली की माझ्या घरचे मला म्हणतात म्हणे की तू काळी आहे काळी आहे काळी आहे. मी म्हटलं तू काळी नाही आहे, तू सावळी नाही आहे, तू छान आहे म्हटलं. मी अशीच बोलली तिला, तू छान आहे, सुंदर दिसतोस म्हटलं. आणखी ती टावेलनी आपल्या म्हणजे शरीराला म्हणजे ती घासण्याचा प्रयत्न करत होती आणि तिने असं घासलं आणि नंतर काही वेळाने ते गावाकडे जाण्याकरता म्हणजे नागपूरला जाण्याकरता ते उठल्यानंतर तिचं मोबाईल म्हणजे खालती होतं, तो मोबाईल मला मोबाईल दिसला तर मी म्हटलं तिच्या आईला, मुलीच्या आईला म्हटलं तो मोबाईल पडलेला आहे, तो मोबाईल आहे तुमचं म्हटलं, तो मोबाईल उचलून घ्या. त्यांनी मोबाईल उचलला आणि त्या मुलीने आपल्या जीन्सच्या म्हणजे पॅन्ट मध्ये तो खिशामध्ये तो मोबाईल घातला. तेव्हा मला एक माझ्या मनामध्ये एक थोडासा संशय निर्माण झाला. म्हटलं ही एकतर अशी करतो आणि ही मोबाईल कशी काय यूज करतो, म्हणजे थोडस माझ्या मनामध्ये झालं. मग मी तिला म्हटलं तुझं मोबाईल आहे का. म्हटलं ती म्हणायला लागली हो. म्हटलं मोबाईल दे इकडे माझ्याकडे, मोबाईल दे म्हटलं. तिच्याकडून मोबाईल घेतला. मोबाईल घेतल्यानंतर तिथे होते चिटूक मुटूक एक डुक्करजी म्हणून, आता त्याचं आडनाव आहे की नाव आहे मला माहित नाही, डुक्करजी म्हणून असं काहीतरी त्याच्यावर मेसेज वगैरे सुजितने बघितलं, सगळं बघितलं यांनी. आणि नंतर मग आम्ही विचारलं तर तेव्हा मग त्या तिच्या भावाच्या लक्षात थोडस तिच्या बाबाच्या यायला लागलं. मी म्हटलं तुम्ही आता इथे काही करू नका, तुम्ही घरी द्या, त्याच्याकडून मोबाईल घ्या आणि नेमकं काय झालं तिला प्रेमाने विचारा. कारण मगाशी ज्या ठिकाणी सांगण्यात आलं की मोबाईल चांगल्या करता असते, खरंच असते, मोबाईल चांगल्या करता असते, पण त्याचा आपण वापर कसं करतो, आपण वेगळं करतो. आणि ती मुलगी डॉक्टरांनी सांगून दिलं की हिच्या शरीरामध्ये रक्त नाही, की तरी पाय नाही म्हटलं, आणि वरून तिच्या दोन्ही किडन्या, तरुण मुलीच्या 2 किडन्या कशा काय खराब होणार आहे की नाही. एकदम तरुण मुलगी आणि तिच्या किडन्या खराब झाल्या म्हणून डॉक्टर सांगत आहे. मग आपल्या भगवंताजवळ कशाची कमी आहे का. आपल्या भगवंताजवळ आहे कशाची कमतरता, कशाचीच नाही. ज्याच्या शरीरामध्ये रक्त नसेल त्याला रक्त पुरवठा करणारा तो भगवान आहे. ज्या बाईला दूध नसेल तिला दूध पुरवणारा तिच्या बाळाला तो भगवान आहे. सर्व काही परमेश्वर देतो, पण आपण शेवटी विचाराने कुठेतरी मागत, आपलेच विचार आपल्याला मागे नेत असतात, आपले विचार आपल्याला मागे नेत असतात. म्हणून आज ही परिस्थिती अशी आलेली आहे की आपण मानव धर्माचे सेवक एकीकडे म्हणतो, पण मानव धर्माचे सेवक एकता म्हणतो, पण एकता काहीच नाही, हात होकार नाही. प्रेमाने बोला म्हणतो त्या ठिकाणी रागच तयार होतो. का म्हणून हा सगळं का म्हणून होतो. बाबाने सांगितलेलं आहे एकमेकांशी प्रेमाने वागा, आपुलकीची भावना ठेवा. बाबांनी मतभेद नाही केलं, बाबांनी कधी जातीभेद नाही केल्या, पण आज आमचा मानव धर्माचा सेवक हा जातीभेद किंवा सेविका मतभेद जातीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते आणि एकच म्हणत असते की नाही भगवान नाही, भगवान फक्त त्यांच्या घरी आहे आणि त्या इथे आहे नागपूर मंडळामध्ये आणि टिमकीमध्ये. मोवाडीत काहीच नाही आहे आणि मोवाडीवाल्या जे सेवक आहेत ना त्यांच्याही जवळ काही नाही आहे.
आताच या 2 दिवसामध्ये माझ्याकडे आले होते आपल्या टोल्यावाले ते भाऊ वगैरे, नाव काय? आमचे पंढरी भाऊ, पंढरी भाऊचे भाऊ, देव भाऊ का काय, ते भाऊ वगैरे आले होते. त्यांनी सांगितलं युवाकडे गेला म्हणे तर तिथे म्हणजे त्यांना मान पान काही नाही. युवाकडे गेलं तर त्यांना काही प्रसाद वगैरे नाही. युवाकडे गेलं नागपूर मंडळाचे आहे पण त्यांची काही चर्चा बैठक नाही. ते म्हणजे 2 शब्द नाही बोलू शकत. किती सुखांतिक आहे आपल्या मानव धर्म. बघा आपण मानव धर्माचे सेवक कसे. मग तुमच्याकडे म्हणजे रिश्तेदारी जमतो. एखादा मुलगा जर चांगल्या जॉब वरती असला ना मोवाडी मंडळाचा तर त्याला मुलगी देऊन तुम्हाला जमतो आहे की नाही. त्यावेळेला जमतो. किंवा एखादा मुलगा नागपूर मंडळाचा असेल मुलगी जरी इकडे असेल तेही तुम्हाला चालतो. पण नमस्कार घ्यायला नाही चालत नाही. किती विचाराची गोष्ट आहे. आणि आपण मानव धर्माचे सेवक म्हणतो. सेवक असे या विचाराचे जर सेवक राहिला तर खरंच आपण या धर्माला पुढे नेऊ शकत नाही. आणि या धर्माला पुढे नेण्याकरता आपल्याला तत्व शब्द नियमाने वागून आपल्याला आपले जीवनमान चांगलं बनवून आपण इतरांनाच आपल्याला जागवायचं आहे. आणि चर्चा बैठकीला आपल्याला महत्व द्यायचं आहे. पण आपण चर्चा बैठकीला त्या ठिकाणी जात नाही. चर्चा बैठकीकडे आपण दुर्लक्ष करत असतो. म्हणून कुठल्याही सेवकाने चर्चा बैठकीला दुर्लक्ष करू नये. आपण जर त्यांच्यातला रजिस्टर पाहिला तर तिथे साईन दिसली तर खूप कमी दिसतात. म्हणजे चर्चा बैठकीला आम्हाला विचारतात. या मार्गामध्ये जर आपण एखादा शब्द वाईट बोललं तर त्याचा वाईट परिणाम होत असते. एखादा शब्द वाईट बोललं तर त्याचा वाईट परिणाम होत असते. तो कसं होतो तोंडून शब्द निघून जातो. म्हणतात ना शब्द समान के बोलिए शब्द कोणा हात ना पाव एक शब्द करे भलाय तो दूसरा करेगा. खरंच आहे शब्द केव्हा काय करेल सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक मानव धर्माच्या सेवकांनी विचाराने चालायला पाहिजे. आणि बोलताना विचार करूनच बोलायला पाहिजे आहे की नाही. पण आपण अवाढवा शब्द बोलू देतो आणि त्याचा परिणाम तो फार वाईट घडत असते. कारण की आमचे कुठे बंधू आहे त्या ठिकाणी उपस्थित ढोरवाड्याचे त्या ठिकाणी बसले आहेत. आणि भाऊनी एकदा भाऊ दौऱ्यावरती आले. भाऊनी फक्त चर्चा बैठकीमध्ये सांगितलं होतं. काय सांगितलं होतं भाऊ कडल्याच्या त्या वहिनी त्यांनी म्हणून दिलं असेल की आला उद्मशान म्हणून मुलाला. आता हे उद्मशान काय होतो तुम्ही बोलले होते का? वहिनी बोलले आला उद्मशान हा शब्द बोलून दिलं. पण याचा परिणाम त्यांच्या कुटुंबामध्ये काय झाला. तो विचित्र वागायचा विचित्र करायचा. आहेत का त्या वहिनी माहिती नाही. तो विचित्र करायचा विचित्र वागायचा. त्या उपस्थित यांनी म्हटलं आपल्याच मुलगा आला उद्मशान. मुले खेळून येतात बाहेरून. आपल्या अंगावरती काही ना काही हे असते. कुठे गेला होता आला उद्मशान एवढे शब्द बोलले आणि त्या मुलाची प्रकृती काहीतरी खराब झालेली होती. तो विचित्र करायचा वेगवेगळा करायचा. हे भाऊ बोलले होते. म्हणून हा अचानक माझ्या मनामध्ये तो अनुभव होता. कारण की चर्चा बैठकीची आधी 12 वाजेपर्यंत मुलगा माझा मोठा मुलगा लढत येत होता. लक्षात आला वंगण लावणं बंदीच्या कारा झाला. सप्तयंत्र उद्मशान. आता मग लक्षात होतं बाबा माझ्या वडिलाच्या लक्षात होता म्हणून बरं झाला. काहून लढते म्हणजे संजय आयला तुम्ही विचारून ते कैलास म्हणजे काम म्हणत होतं. तेव्हा मग उद्मशान म्हणून तेव्हा मग आराम करणं सांगायचं माफी मागली. बंडीचं वर्ग लावलं होतं म्हणते त्याने. आता बंडीचं वर्ग लावल्यानंतर तो कानाकाळात दिसत असते. तर यांनी म्हणून दिला आला उद्मशान म्हणून. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तो मुलगा झोपला नाही. त्याने त्रास दिला. तो रडतच राहिला. शेवटी त्या ताईला काही चूक म्हणजे त्यांच्या लक्षात येत नव्हती. पण त्यावेळेस जमलोजी महाजन धुदे बाबांच्या हय्यातीतले सेवक मार्गदर्शक आपले ढोरवाड्याचे
ह्या ज्या वेळेला हा शब्द वापरला मुलाला त्यावेळेला त्यांचं लक्ष त्या शब्दाकडे होतं आणि तेव्हा त्यांनी म्हटलं की काय बोलले तिला विचार. त्यावेळेला हे भाऊ बोलले तू काय बोलली. तेव्हा त्यांच्या आठवणीत आणि लक्षात आलं की मी आपल्या मुलाला बंगण लावून आला होता बाहेरून तो उद्मशान म्हणलो होतो. या चुकीची माफी मागितलं तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जो मुलगा रडत होता त्याचं रडणं थांबलं. म्हणजे शब्द कधी काय करेल हे सांगता येत नाही. म्हणून मुलांना असं बोलू नका. तर हे काही नाही काही बोलतात ते झाजून करतील काही करतील असं केली तसं केली ह्या केली दुनिया भराचे मुलांना बोलतात. मग म्हणतात आम्ही काही बोलतो आपल्या नवऱ्याला मुलाला आम्हाला काहीच होत नाही. कसं होणार. कारण की सत्याला कसोटी असते आणि जो सत्याने वागत असते त्याच्यावरती हा नक्की दर्पण एक पडत असते की तू तरी लक्षात ठेव असं बोलू नको. आणि जे सत्याने वागतच नाही त्याला काय कळणार आहे. त्याला काय कळणार आहे. पण जो सत्य मर्यादा प्रेमाचं पालन करत असते त्याच्यावरती तर हे असं होतोच. म्हणून कधी बोलताना विचार करून बोला. पतीलाही चांगल्याने बोला. नाही तर पतीलाही आजकाल भाड्यानं बुड्या म्हणतातच आला तिकडून तुझ्यासाठी करतो तुझ्यासाठी वाढ. एक आमच्याच गावी कांद्रीमध्ये आजही ती आजीबाई झाली पण आपल्या पतीला ती गाडी पोचल्याशिवाय तिला करमत नाही. सांगताना आम्हाला थोडं हे वाटते. आणि तिने सोन्याची तर पोत चोरी केली होती. सोन्याची पोत चोरली तिला तर सांगितलं नाही लपवून ठेवली. आणि लपवून ठेवल्यानंतर मग हळूहळू काही वर्षाने एकदा काय झालं ती सुनई बाबाकडे आली सासूई बाबाकडे आली. बाबाला काय विचारतात घरी बाबा आम्ही नेलं असेल का. बाबा आमच्या घरची पोत कुठे गेली असेल. बाबाने एकच म्हटलं सोनबाईला त्या म्हातारीच्या. बाई बोले तेरी जो पोत है ना बोले वो कहीं पर गई नहीं. बोले टेंशन मत ले. बोले तेरे घर में है तेरे घर में है. बोले कोई चोर चुरा के नहीं लेके गया बोले बाहर का. बोले तेव्हा तिला शांत वाटलं. तेव्हा तिला पण तिला तेच माझ्या हातात केव्हा मिळेल वाटते आहे की नाही. माझ्या हातात केव्हा मिळेल माझ्या हातात केव्हा मिळेल. पण या म्हातारीनं नाही सांगितलं. आणि म्हातारीनं जेव्हा भेटली ना तेव्हा एक ना एक दिवस ते सांगावं लागतो म्हणतात ना. तर ती म्हातारी नंतर सांगायला गेली होती आमच्या बाबाजीकडे बिल्लारी बाबाजीकडे असं असं झालं. त्या वेळेला त्यांनी एकच म्हटलं होतं की तू आपल्या सुने पोराला घेऊन ये. ते गेले हे त्यांच्या जवळ ठेवत होते की म्हणजे तुझी भेटली होती तिथं होती पडली हे आपल्याजवळ ठेवून तब्येत बिघडली तर घे म्हणणार. तिने म्हटलं सुनानी काय म्हटलं मी असे घेत नाही. मी असे घेत नाही. तुला द्यायचं आहे तर तू बाबा पुढे दे नाही तर बाबाजी पुढे मार्गदर्शका पुढे दे. मी असे घेत नाही. एवढे वर्ष झाले तुला आपल्याजवळ ठेवली मला तर कधी दिली नाही सांगितली नाही मी चोरी केली होती म्हणून. आणि नंतर तिला मग ती पोत दिली. पोत दिली मग म्हातारीने तो घेतला टेन्शन की आता माझी म्हणजे सर्व पुढे हे झाली बॉम्ब म्हणून. तर ती म्हातारीला आता एवढंही टेन्शन नाही घेतलं. ते म्हातारी झाली पण तेवढे म्हातारी झाले ते बॉडी. पण तिचं त्या बाईचं तोंड काही शांत राहतच नाही. जे एकदा चालू झालं तिच्या घरी जर सहसा बैठक राहिली ना तर चांगल्याने होतच नाही. त्या एका सोन्याची ते खूपच लागतं. मग वेळ आली तर सर्वांनाच एवढी ती म्हातारी आहे. आणि एक दिवस सांगत होती ती सून म्हाताऱ्याला म्हणे काय मी टोचत होती म्हणे तू झोपून होता म्हणे कशाला टोचत तेवढ्यासाठीच झालं म्हणे. आता सगळं काही झालं मग आता कशाला पाहिजे काय अशा काही म्हाताऱ्या असतात आहे की नाही. म्हणून असं करू नका. चोरी लबाडी करू नका. कोणी कुणी आपल्याच घरचे चोरतात हे फालतूचे बंद करा. तोंडाने मागा मला ही वस्तू हवी आहे ती द्याल का पण चोरी करू नका. आपल्या नियमामध्ये आहे चोरी करणं बंद करणे पण चोरी करणे चालू आहेच. दारू पिणे बंद करणे दारू पिणे चालू आहेच आहे की नाही आहे. चांगलं आहे असं द्या. आज एवढंच बोलते. त्या ठिकाणी मला बोलते माझं मान सन्मान केलं. 2 शब्द बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल इथल्या आयोजकांचं मी अभिवादन करते आणि आपल्या शब्दाला इथंच विराम देते. सर्वांना माझा नमस्कार.